तर एक महत्त्वाची बातमी येते मनसेच्या गोटातून। मनसे नेत्यांची आज सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक आहे। उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर या बैठकीत चर्चा होणार का याकडे लक्ष असणार आहे। तसंच हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाची दिशा सुद्धा या बैठकीत ठरवली जाईल। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आता आक्रमक होताना बघायला मिळतात। तर आज राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत। सकाळी 10 वाजता मनसे नेत्यांची आज ही बैठक असेल। या बैठकीमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याविषयीच्या मुद्द्यावर मनसेची नेमकी भूमिका काय असेल, पुढची पावलं काय असतील हे देखील ठरेल। सोबतच उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायच्या आहेत याबाबत सुद्धा विचारमंथन होईल। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, या बैठकीत कोणकोणते नेते उपस्थित असणार आहेत, बैठकीची दिशा काय असेल? अगदी बरोबर आहे। दुपारी 2 वाजेच्या सुमारास विभागाध्यक्षांची बैठक मुंबईतल्या राजगडावर होणार आहे। परंतु तत्पूर्वी मात्र शिवतीर्थाच्या बाजूला असलेल्या नवीन कार्यालयात मनसे नेत्यांची बैठक होणार आहे। त्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, सरदेसाई असतील, हे सर्व नेते मंडळी असणार आहे। आणि यामध्ये बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात तर चर्चा होणारच आहे। परंतु त्यामध्ये काल म्हणजे दोन्ही शिवसेना गटाचा वर्धापन दिन झालेला आहे। त्यामध्ये युतीच्या संदर्भात दोन्हीही नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। कुणासोबत जायचं आहे का याची नेते चाचपणी करणार आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्याशी सुद्धा बोलतील। एकला चलोरेची भूमिका घ्यायची की कोणासोबत जायचं याची चर्चा होण्याची दाट शक्यता यामध्ये आहे। त्याचबरोबर हिंदी भाषा सक्तीची जी पुस्तकं काढलेले आहेत त्यावर सुद्धा यावर चर्चा होणार आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे। त्यामुळे ही बैठक सर्वात महत्त्वाची असणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद। या बैठकीवर तुमचं लक्ष असेलच।